आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी 24 तास तत्पर। नवजात शिशु अतिदक्षता विभाग, अद्ययावत अतिदक्षता विभाग, अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग, व्हेंटिलेटर, सेंट्रल ऑक्सिजन, ॲम्ब्युलन्स सेवा, डिजिटल एक्स-रे, पॅथॉलॉजी लॅब, फार्मसी, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, जॉइंट रिप्लेसमेंट, कॅशलेस इन्शुरन्स सुविधा, मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, संपर्क 88 03 36 37 38। अंकलखोप येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती उत्साहात। भीमा तुझ्या जन्मामुळे महानाट्याने अनुयायी मंत्रमुग्ध। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त पलूस तालुक्यातील अंकलखोप येथील पवित्र स्मृतीस्थळावर भीमभक्तांचा मोठा जनसागर लोटला होता। बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि त्यांच्या अस्थी जतन केलेल्या या पवित्र भूमीचे दर्शन घेण्यासाठी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यासह शेजारील कर्नाटक राज्यातूनही हजारो अनुयायी दाखल झाले होते। अंकलखोप येथील हे ठिकाण समस्त अनुयायांसाठी श्रद्धेचे स्थान आहे। या अस्थीस्थळाची झालेली दुरावस्था लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीचे अध्यक्ष प्रदीप कदम यांनी स्वखर्चातून या स्मारकाच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण केले। बदललेले देखणे आणि सन्मानजनक रूप पाहून उपस्थित अनुयायांनी समाधान व्यक्त केले। प्रदीप कदम यांनी खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा जपला आहे, अशा भावना या प्रसंगी व्यक्त करण्यात आल्या। मंगळवारी पहाटेपासूनच जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून भीमभक्त येथे जमू लागले होते। सकाळी 11 वाजता सर्व भीमभक्त, शासकीय अधिकारी, प्रदीप कदम, जयंती महोत्सव समितीचे पदाधिकारी आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करण्यात आले। या प्रसंगी राजेंद्र कुंभार सर, दौलत पाटील, महेश हजारे, प्रदीप लांडगे, अरविंद लांडगे, अमित कांबळे, कुलदीप वारे, सचिन कुराडे, अंकुश गस्ते, संजय लांडगे आणि तालुक्यातील पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। या जयंती उत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे सायंकाळी सादर झालेले भीमा तुझ्या जन्मामुळे एका क्रांतीसूर्याची धगधगती अंगार गाथा हे महानाट्य। प्रदीप कदम यांच्या पुढाकाराने आयोजित या महानाट्यातून बाबासाहेबांचा संघर्षमय जीवनपट जिवंत झाल्याने उपस्थितांचे डोळे पाणावले। या प्रबोधनपर कार्यक्रमाने जयंती उत्सवात एक वेगळीच उंची गाठली। या यशस्वी आयोजनासाठी सुशांत लांडगे, दिवेश लांडगे, तुषार सूर्यवंशी, आमिर पठाण, राहुल पाटील, सागर कदम, दीपक कदम, भास्कर संगपाळ, हरीश वडार, अनिल पाटील, उल्हास पाटील, अभिजित कौलगे, अभिजित सावंत, विजय परबत, अर्जुन भांडगे, अभिजित कदम, सौमेत परीट, ओंकार परबत, संजय शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतला। संपूर्ण अंकलखोप परिसर यावेळी जय भीमच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज 135वी जयंती। राज्यभरात आणि देशात विविध उपक्रमांनी त्यांची जयंती साजरी केली जाते। परंतु या अंकलखोप गावामध्ये जसा आता सरांनी उल्लेख केला की त्यांचा अस्थी कलश या ठिकाणी चिरंतन आहे। त्यांच्यातून प्रेरणा घेऊन आपण सर्वजण या भागात काम करतोय। या उपक्रमाचाच एक भाग म्हणून अंकलखोपमध्ये सेकंडरी स्कूल भिलवडी ती आता आपल्या लगतचीच कृष्णाकाठावरच पलीकडे गाव आहे। भिलवडी आणि अंकलखोप यांचं फार जुनं नातं आहे। तर या भिलवडी गावामध्ये या शिक्षण संस्थेनं तिथले मुख्याध्यापक मोरे सरांच्या संकल्पनेतून आणि पाटील सरांच्या सर्वांच्या सहकार्यातून 18 तास बाबासाहेब स्वतः वाचन करायचे। आणि त्या निमित्ताने मी आणखी एक गोष्ट तुम्हाला अधोरेखित करतो की पीएचडीचं रजिस्ट्रेशन केल्यापासून पीएचडी होण्यासाठी 2 ते 3 वर्षाचा कालावधी कमीत कमी लागतो। काही जणांना तर तो 5 ते 7 वर्षाचा लागतो। परंतु डॉक्टर बाबासाहेबांनी भारतीय रुपयावरती फक्त 13 महिन्यात पीएचडी पूर्ण केलेली आहे। म्हणजे अशा पद्धतीनं खऱ्या अर्थानं ते विश्वरत्न होते। तर त्यांच्या वाचनाचा आणि अनेक महत्वाचे ग्रंथ त्यांनी निर्माण केलेले आहेत। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना त्यांनी केलेली आहे। आज भारताला जे काही सर्व आर्थिक स्तरे रिझर्व्ह बँकेमुळे लाभले त्याचे प्रेरणास्थान, संकल्पक, संस्थापक बाबासाहेब होते।